Hi student. In before study in before video we have learned that DLED first year paper number F6 Pedagogy of English unit number 2 approaches methods and techniques of teaching and learning English and lesson planning. Before video we have learned that what is the eclectic method, what is grammar translation method, what is the direct method, and what is the structural approach. Now in this video we are going to learn that the multi-skill approach. What is it? Second approach, the multi-skill approach. Yes, मल्टी म्हणजे विविध प्रकार, म्हणजे वेगवेगळे different skills, skill means kaushalya, and approaches means also that this is what to teach. So म्हणजे काय शिकवायचं आहे. ओके, नाउ सो इन मल्टी स्किल अप्रोच इफ यू सी, firstly we have to know the why there is use of the multi skill approach. Okay, a language is a form of activity and one learns a language through activity. लँग्वेज म्हणजे भाषा ही एक प्रकारे कृतीतून तयार होणारी भाषा आहे. अँड सो वन लर्न्स लँग्वेज थ्रू ॲक्टिव्हिटी, म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे तर भाषा ही कृतीतून शिकू शकते. सो वन्स लर्न टू स्पीक बाय स्पीकिंग, टू राईट बाय रायटिंग. देर इज नो शॉर्टकट टू लँग्वेज लर्निंग. म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं, जर एखाद्याला बोलायचं असेल तर त्याची अशी बोलण्याची प्रॅक्टिसच करावी लागते. लिहायचं असेल किंवा रायटिंग स्किल डेव्हलप करायचं तर रायटिंगची प्रॅक्टिसच करावी लागते. सो देर इज नो शॉर्टकट ऑफ लँग्वेज लर्निंग. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा स्किल जर शिकायचं असेल तर ती भाषा शिकायची असेल तर कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही आहे. सो द प्रॅक्टिस मस्ट बी मिनिंगफुल, इंटरेस्टिंग अँड युजफुल टू द स्टुडंट इन रिअल लाईफ सिच्युएशन. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण सराव करणं, जर आपण सातत्यानं सराव केला तरच आपण या जीवनामध्ये विद्यार्थी जे आहेत तर विद्यार्थी जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे अर्थपूर्ण, त्याचबरोबर इंटरेस्टिंग आणि युजफुल जे आहे. तर सराव हा खूप महत्त्वाचा आहे. जर स्पीकिंग शिकायचं असेल, रायटिंग शिकायचं असेल, रीडिंग शिकायचं असेल, फॉर दॅट इज द प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सो देअर फॉर अ टीचर ऑफ इंग्लिश विल हॅव टू बी इनिशिएटर, सस्टेनर, कोऑर्डिनेटर अँड गाईड फॉर द स्टुडंट एंगेज्ड इन लँग्वेज लर्निंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे शिक्षकाची आणि त्यासाठीच काय करणं आहे, विद्यार्थ्याला जर भाषा शिकायचं असेल आणि त्यासाठी शिक्षकाची भूमिका जी आहे तर ती इनिशिएट म्हणजे शिक्षकानं सुरुवात करणं गरजेचं आहे. शिक्षकानं योग्य ती टीचर इज ऑल्सो ऑन दिस गाईड लेवल, दॅट इज ऑल्सो गिव द स्किल of a coordinator of the student to the student. and by these शिक्षकच असा एक व्यक्ती आहे किंवा शिक्षकच असा आहे तो मार्गदर्शकाची भूमिका करतो, सहाय्यकाची भूमिका करतो, विद्यार्थ्याला सुरुवात करून येते आणि त्यामुळं आपण स्टुडंटना एंगेज ठेवण्याचं काम जे आहे तर तो शिक्षक करत असतो. अँड सो दिस थिंकिंग इज इनकरेज्ड इन मल्टी स्किल अप्रोच. म्हणजे ही जी काही विचार करण्याची प्रक्रिया आहे तर ही विचार करण्याची प्रक्रिया मल्टी स्किल अप्रोचमध्ये डेव्हलप केली जाते. ओके, म्हणजे कुठलीही गोष्ट जर शिकायची असेल, मग स्पीकिंग असू दे, रायटिंग असू दे, रीडिंग असू दे किंवा लिसनिंग असू दे. सो टू दिस द प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. अँड इफ यू give the practice to the student, the guideline of the teacher is the most important for that. and for the thinking is most important. म्हणजे विचार करण्याची जी प्रक्रिया आहे, सो द थिंकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अ मल्टी स्किल
approach, and we can develop this thinking capacity of the student in by the multi-skill approach. So now we have to know the what is the multi-skill approach. A multi-skill approach is an approach to speaking, writing, reading, and listening. Okay, multi-skill approach means what? The multi-skill approach means the listening, speaking, reading, and writing. Okay, so a multi-skill approach is an approach to listening, speaking, reading, and writing. And this approach gives emphasis to reading, and in this skill, from this skill, the in multi-skill approach give importance to read. म्हणजे इथं रीडिंगला महत्व दिलेलं आहे. अँड सो दिस प्रायोरिटी इज रिझल्ट ऑफ बिलीफ दॅट इन इंडिया इंग्लिश इज नीडेड प्रायमरली as a library language. Okay, so because of this, now in India the English is introduced as a library language. Okay, for why? In a multi-skill approach there is reading is given most emphasis in a multi-skill approach, and so because of this what happened, the English is become in India as a library language. Then next, it helps the student. Now we are going to learn which are the merits of the multi-skill approach. मेरिट्स म्हणजे या मल्टीस्किल अप्रोचचे जे काही फायदे आहेत हे थोडक्यात आपण बघू. फर्स्ट मेरिट इज दॅट इट हेल्प द स्टुडंट टू कल्टिवेट हॅबिट ऑफ इंडिपेंडंट रीडिंग. Habit of independent reading. Because of using this multi-skill approach, the teacher can cultivate into the student the habit of independent reading. ज्या मल्टीस्किल अप्रोचमुळं काय होतं की टीचर्स जे आहेत तर टीचर्स विद्यार्थ्यांना एक प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये एक वाचनाची सवय इंडिपेंडंटली विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी किंवा विद्यार्थी स्वयंप्रेरणेने रीडिंग करतील अशा पद्धतीची सवय ही विद्यार्थ्यांना लागावी यासाठी हा मल्टीस्किल अप्रोच हा महत्त्वाचा आहे. डिस्कशन अँड लँग्वेज एक्झरसाइज शुड फॉलोड रीडिंग ॲक्टिव्हिटी. अँड आफ्टर दिस व्हॉट हॅपन, आफ्टर दिस habit of reading, the student get the participation in discussion and language exercise. म्हणजे रीडिंग विद्यार्थ्यांना येत असल्यामुळे किंवा त्यांची सवय लागल्यामुळे विद्यार्थी काय करतात की डिस्कशनमध्ये आणि लँग्वेज एक्झरसाइजमध्ये जी काही भाषेची स्वाध्याय जे आहेत ते सोडवण्यासाठी सहभागी होत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळतं. देन इन ओरल एक्झरसाइज फोनेटिक ॲक्युरसी कुड बी निग्लेक्टेड, but the comprehension, correctness and appropriate should be emphasized. In this multi-skill approach, what happen? In multi-skill approach, the phonetic accuracy is neglected, but
there is given importance to comprehension, then correctness, and appropriate appropriateness. ओके, म्हणजे मल्टी स्किलमध्ये काय केलं तर फोनेटिक ॲक्युरेसी दॅट इज निग्लेक्टेड. ओके, म्हणजे जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे किंवा स्ट्रेस इंटोनेशन दॅट आर द निग्लेक्टेड इन दिस मल्टी स्किल अप्रोच, बट गिव्हन मोर इम्फोसिस ऑर इम्पॉर्टन्स ऑन कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे त्याची आकलनशक्ती राहावी. त्याचबरोबर करेक्टनेस, विद्यार्थ्यांचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे तर ते करेक्ट यावं. अँड ॲप्रोप्रिएटनेस, म्हणजे ते योग्य पद्धतीनं विद्यार्थी जे आहेत तर ते विद्यार्थ्यांना वाचनातून आकलन चांगलं व्हावं. त्याचबरोबर विद्यार्थी हे त्यांच्या वाचनामध्ये परिपूर्णता यावी, या सगळ्यांचा विचार ह्या मल्टीस्किल अप्रोचमध्ये केला जातो. द नेक्स्ट, द डिटेल ऑफ द रीडिंग मटेरियल वी हॅव टू बी एक्सप्लेन्ड बाय द टीचर इन अ सिम्पल इंग्लिश बिफोर हँड. ओके, and this will help the student to formulate the answer to the question put to them, and it will be easy for the student to put in working what they already know. And so because of this, what happen, this will improve their comprehension level. Okay, so in multi-skill approach, what is the habit of independent reading of the student is developed by this multi-skill approach. Then after participation, the student also give the or take the participation or participate in discussion and language exercise. And in this multi-skill approach, what the phonetic accuracy is neglected. म्हणजे फोनेटिक ॲक्युरेसी जी आहे, प्रोनाऊन्सिएशन आहे तर ते निग्लेक्ट केलं जातं, पण कॉम्प्रिहेन्शन लेवल, करेक्टनेस आणि ॲप्रोप्रिएटनेस याला महत्त्व जे आहे तर ते दिलं जात असलेलं पाहायला मिळतं. द डिटेल्स ऑफ रीडिंग मटेरियल विल हॅव टू एक्सप्लेन्ड, म्हणजे डिटेल्स ऑफ रीडिंग मटेरियल explained by teacher in simple English. जिथं जे काही रीडिंग मटेरियल म्हणजे विद्यार्थ्यांनी काय वाचावं ह्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे तर ते टीचर सिम्पल इंग्लिशमध्ये करतात. अँड सो बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, द स्टुडंट formulate the answer to the question. And so student formulate answer of the question. And lastly, what happened, it will be easy for the student to put in working what they already know. And so because of this, what happened, the comprehension level is increased. Okay, so now we are going to learn the communicative approach. So we understand what is the multi-skill approach. In multi-skill approach means what? The approach is to listening, speaking, reading skill. Okay, so all skills are developed by this multi-skill approach. And in multi-skill approach, there is given importance to a reading English. And so there is said in India, there is said that English is as a library language. And because of this, what happen, by reading, student understand, their comprehension level increases, their correctness is increases, and appropriateness
to explain the language is increases because of the multi-skill approach. What now we have to know what is actual merits of the multi-skill approach. By multi-skill approach, the teacher can develop the habit of the independent reading in the student. म्हणजे यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जी आहे तर ती विद्यार्थ्यांच्यामध्ये डेव्हलप होते. आणि यामुळं काय होतं, बिकॉज ऑफ द रिडिंग स्किल स्टुडंट गेट द पार्टिसिपेशन. म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडं वाचनामुळं मोर इन्फॉर्मेशन आर कलेक्टेड. सो बिकॉज ऑफ दिस द स्टुडंट पार्टिसिपेट इन डिस्कशन अँड लँग्वेज एक्झरसाइज. म्हणजे यामुळं वाचनामुळं माहिती त्यांच्याकडं संग्रह वाढतो आणि त्यामुळं काय होतं की डिफरंट टाईप्स ऑफ जे काही डिस्कशन्स आहेत किंवा लँग्वेज एक्झरसाइज जे आहेत म्हणजे स्वाध्याय वेगवेगळ्या प्रकारचे भाषेचे आहेत तर त्यामध्ये स्टुडंट हे पार्टिसिपेट होतात. त्यानंतर काय आहे की फोनेटिक ॲक्युरसी निग्लेक्टेड केली जाते. प्रोनाउन्सिएशन जे आहे तर ते निग्लेक्ट केलं जातं. बट द कॉम्प्रिहेन्शन लेवल, करेक्टनेस अँड अप्रोप्रिएटनेस, विद्यार्थी जे काही उत्तरं देतात किंवा डिस्कशन करतात तर ते आकलनात्मक असणं गरजेचं आहे, योग्य असणं गरजेचं आहे आणि ते बरोबर असणं गरजेचं आहे. म्हणजे याला महत्त्व दिलं जातं. अँड नेक्स्ट, डिटेल्स ऑफ रिडिंग मटेरियल एक्सप्लेन बाय द टीचर इन अ सिम्पल इंग्लिश. म्हणजे त्याच्यासनं जे काही रिडिंग मटेरियल आहे त्याच्या संदर्भाची पूर्ण माहिती जी आहे ते शिक्षकांच्याकडून सिम्पल इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केली जाते. अँड सो बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, द स्टुडंट फॉर्म्युलेट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स इन द एक्झरसाइज. म्हणजे त्यामुळे विद्यार्थी काय करतात, जे काही क्वेश्चनचा आन्सर आहे तर आन्सर हे विद्यार्थी देऊ शकतात. सो दिस इज द मल्टी स्किल अप्रोच. ओके, देन नेक्स्ट अप्रोच इज द communicative approach. I think we have learned this approach in a F4 paper. Okay, first year. Okay, so we are going to learn what is the importance. What is the importance of a communicative approach? So, what is the importance of communicative approach? The communicative approach emphasizes interaction. Because of this, what happened? Given importance, interaction. Interaction in whom? Interaction in student and teachers. Interaction in student. Okay. आता ही जी इंटरॅक्शन आहे तर ती इंटरॅक्शन स्किल डेव्हलप होते किंवा इंटरॅक्शन सहसंबंध जे आहेत किंवा आंतरक्रिया ही वाढते. कुणाच्यामध्ये वाढते तर स्टुडंट टीचर्समध्ये वाढते, स्टुडंटमध्ये वाढत असते. सो दिस इज द वन इम्पॉर्टंट अबाउट द कम्युनिकेटिव्ह अप्रोच. सेकंड, nowadays communication skill are more important and yes, and in this approach meaning is more important. Meaning is more important than grammar or structure. Okay, so there is given in this approach meaning is more, and what happened in this approach, meaning is more importance than grammar or structure. Okay, so the next what expressing our opinions, thought, ideas and views are the main objective of this communicative approach. Is what? The expressing our opinions,
feelings, thoughts, then views are expressed by using this communicative approach, and the student can achieve this through communicative approach. Okay, so in that there are different communicative skills. We have to learn the which are the communicative skills, or by which skills by we develop by which skills we develop the communication skill of the student. Okay, now see here, if you see in the book, we understand that the different types of skills we are used. 1 minute. Okay, if you see here, the different types of communication skill, if we use, we can develop the communications of the student. Okay, firstly, what the first communication skill is listening emphatically. So which we are going to listen, and we have to listen very carefully, very uh, by give the concentration. ओके, जे काही आपण लिसनिंग करणार आहोत तर ते केअरफुली करणं गरजेचं आहे, योग्य असं करणं गरजेचं आहे. द नेक्स्ट, रीडिंग, स्किमिंग अँड स्कॅनिंग. ओके, रीडिंग स्किल आपलं डेव्हलप, जर आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल तर आपलं रीडिंग स्किल हे डेव्हलप आधी जे काय आपण वाचलोय हे जर आपण वाचलं तरच आपण काय करू शकतो, दुसऱ्याशी आपले जे काही फिलिंग्ज आहेत किंवा आपले आयडियाज थॉट्स आहेत तर ते दुसऱ्याला आपण कम्युनिकेट करू शकतो. सो बिफोर डेव्हलपिंग द कम्युनिकेशन वी हॅव टू डेव्हलप द रीडिंग स्किल. रीडिंग हिअर गिव्हन टू स्ट्रॅटेजीज of the reading, the skimming and scanning. Skimming means what? The skimming means read fastly without give the concentration, or without make the depth study of that matter. ओके, म्हणजे वरवरचं वाचणं. आपण पेपर वाचत असताना आधी काय करतो की महत्वाच्या ज्या काही बातम्या आहेत त्या पटपट लक्षात घेतो, आणि जी बातमी आपल्याला आवडेल, जी बघायची आहे तर ती आपण काय करतो, स्कॅनिंग करतो. स्कॅनिंग मीन्स टू रीड विथ डेपली, टू दिस कॉल्ड एज अ स्कॅनिंग. we read detailed news. Okay, to this called as a scanning. Okay, then next, if you see here, the next point is that, or next skill, first the description of a situation. म्हणजे एखाद्या परिस्थितीचं आपण वर्णन करणं. बाय दिस skill also we can develop the communication skill of the student. Narrating a story, reporting, commenting on any issue. म्हणजे जी काही स्टोरी आहे तर स्टोरी कथाकथन करणं, किंवा अहवाल रिपोर्टिंग करणं, किंवा एखाद्या घटनाविषयी आपण कमेंट, थोडक्यात त्या संदर्भात माहिती सांगणं, किंवा एक प्रकारे टीका टिप्पणी करणं, हे थोडक्यात कम्युनिकेशन स्किल त्याच्यामुळे डेव्हलप होऊ शकतं. किंवा आपलं ओपिनियन सांगणं एखाद्या घटनेसंदर्भात. मेंटेनिंग आय कॉन्टॅक्ट विथ द स्टुडंट व्हेन वी स्पीक ऑन दॅट टाइम. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. वी हॅव टू मेक or maintain the eye contact to the student, or to the person in which where we
want to explain our ideas and thoughts. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या आयडिया किंवा भावना आपल्याला त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट करणं, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. समोरच्या डोळ्याला डोळे लावून बोलणं. सो इन दिस कम्युनिकेशन दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. कन्व्हे द थॉट्स आयडियाज प्रॉपरली इन अ कॉन्क्रीट मॅनर. कन्व्हे म्हणजे मन वळवणे. जे काही आपल्याला विचार किंवा आपल्या कल्पना सांगायच्या आहेत तर त्या कॉन्क्रीट मॅनर्समध्ये आपण त्या प्रेझेंट केल्या पाहिजे. देन देअर शुड बी 1 minute. ओके. देअर शुड बी क्लॅरिटी इन थॉट्स. ओके. म्हणजे आपण जे काही विचार सांगणार आहे तर त्याच्यामध्ये क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. इनकरेजिंग द स्टुडंट टू स्पीक मोर. शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. रिफ्लेक्टिंग ऑन व्हॉट द स्पीकर हॅज टू से. जे काही समोरच्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे तर त्याला प्रत्याभरण जे आहे तर ते प्रत्याभरण सांगणं गरजेचं आहे. एक्नॉलेजिंग द डिफरन्सेस. जे काही प्रत्येकामध्ये फरक आहे तर ते फरक समजावून घेणं गरजेचं आहे. ऑलवेज बी असरेटिव्ह. आपण नेहमी विधानात्मक मांडणं गरजेचं आहे. ॲबिलिटी टू कन्साइज अँड क्लिअर. ओके. आपण आपल्याकडं एक प्रकारे क्लिअर आपलं मत असणं गरजेचं आहे. ओके. कम्पेअरिंग अँड कॉन्ट्रास्टिंग म्हणजे आपल्याला तुलना आणि विरोधात्मक हे आपल्याला बोलता आलं पाहिजे. तुलनात्मक आणि विरोधात्मक हे बोलता आलं पाहिजे. कॉम्प्लिमेंटिंग, रिक्वेस्टिंग, आस्किंग फॉर परमिशन, कॉंग्रॅच्युलेटिंग, ग्रीटिंग्स, गिव्हिंग ऑर रिफ्युजिंग, ॲस्पेक्टिंग ऑर डिनाईंग एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंट समोरच्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणजे एक प्रकारे अभिप्राय हा देता आला पाहिजे. विनंती करता आली पाहिजे. आस्किंग म्हणजे एखादी परवानगी मागता आली पाहिजे. एखाद्याचं अभिनंदन करता आलं पाहिजे. आपल्या ग्रीटिंग्स ज्या भावना आहेत त्या सांगता आल्या पाहिजेत. आपल्याला नकार देता आला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा स्वीकार करता आला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या स्पीकिंगच्या माध्यमातून by speaking we can develop this complimenting, requesting, different types of aspect of the communication. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचं विनंती करणं, एखाद्याची परवानगी मागणं, एखाद्याला कॉम्प्लिमेंट देणं किंवा एखाद्याचं अभिनंदन करणं, एखाद्याला नकार देणं किंवा एखाद्याचं ॲक्सेप्ट करणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला कम्युनिकेशनमधून डेव्हलप करता आल्या पाहिजे. आणि लास्टली ॲक्सेप्टिंग फीडबॅक. समोरचा जे काही बोलतोय तर किंवा जो प्रतिसाद देतोय तर तो आपल्याला ॲक्सेप्ट करता आला पाहिजे. सो दीज आर द डिफरंट स्किल बाय विच वी कॅन डेव्हलप द कम्युनिकेशन स्किल ऑफ द स्टुडंट. ओके. म्हणजे ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन स्किल हे डेव्हलप करू शकतो. ओके. देन नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न दॅट व्हॉट इज or which are the merits. Okay, which are the merits of a communicative skill. Okay, so which are the merits of a communicative approach? Firstly, 1 minute. First is that the teacher 1 minute, we will change our method because okay, we will take one by one. Which are the merits of the okay.
communicative approach. Merits. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, and 11. Okay. First merit is a communicative approach is okay. The teacher and learners both remain active. Okay, we will write here the both remain active. Both remain active means who? The teacher and the learner. They both remain active in this approach. Second, student gain confidence and try to be a good speaker. Gain confidence. Sorry, gain confidence for good speaker. ओके. विद्यार्थी जो आहे तर एक प्रकारे म्हणजे तो एक चांगला बोलू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, विश्वास जो आहे तर विद्यार्थी यामुळं मिळवतो. देन ग्रुप ॲक्टिव्हिटीज मेक लर्निंग एन्जॉयबल. ओके. बाय दिस लर्निंग बिकम enjoyable. Why the learning become enjoyable? Because the teacher take the group activities and so because of this what happen, the learning become enjoyable. म्हणजे इथे शिक्षक ग्रुप ऍक्टिव्हिटीज घेतात आणि त्यामुळं आपलं जे काय अध्ययन आहे तर ते एन्जॉयबल होतं. देन नेक्स्ट फोर्थ इज दॅट द स्टुडंट डेव्हलप देअर हॅबिट of working in pairs and groups. Habit of working in pair and groups. म्हणजे ग्रुप ऍक्टिव्हिटी काय होतं की विद्यार्थ्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन जे आहे तर ते होतं आणि त्यामुळे बिकॉज ऑफ दिस द स्टुडंट डेव्हलप द हॅबिट ऑफ वर्किंग इन पेअर्स अँड groups. Okay. Then next fifth is that sorry आपण थोडंसं कन्फ्युजन होतं इथं. फिफ्थ the student acquire fluency and accuracy. Student acquire fluency and accuracy. विद्यार्थी काय होतं याच्यामुळं एक प्रकारे फ्लुएन्सी मीन्स व्हॉट, स्पीकिंग without taking any pause, and accuracy means the proper use of rules of grammar. To this called as a accuracy. Okay. Then next 6, the most of the skills of language are focused. We write here all skills are focused in this approach. Next, this approach has practice and functional utility. More practice is given, and more functions. म्हणजे कोणतंही कार्यात्मक आणि इथं प्रॅक्टिस ही जास्तीत जास्त या अप्रोच मध्ये घेतली जाते. देन द स्टुडंट गेट ॲम्पल लँग्वेज प्रॅक्टिसेस अँड बिकॉज ऑफ द interaction in the foreign language.
here. Next what? The ample language practice. Ample language प्रॅक्टिस म्हणजे भरपूर प्रमाणात जी काही भाषेची प्रॅक्टिस आहे, सराव आहे, तर तो करून घेतला जातो. अँड सो बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, देर इज गुड इंटरॅक्शन बिटवीन फॉरेन लँग्वेज और इन इंग्लिश. देन नेक्स्ट, the student get more involved in teaching learning process. They try to express their thoughts and feelings. Student involved and express their ideas and feelings. They are involved in a teaching learning process, and because of this what happened, they try to express their ideas, their feelings in a foreign language. Okay, then next what, the cooperative relationship is encouraged. Cooperative relationship increased. Why? Because of group activity, pair activity. So because of this cooperative relation is increased. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांना मदत करण्याची जे काही सवय आहे किंवा सहकार्य करण्याचा प्रवृत्ती जी आहे तर ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. देन देर इज नो इंटरफेरन्स ऑफ द ग्रामर. नो interference of grammar. म्हणजे इथं कुठल्याही बिकॉज ओनली गिव द in this what happen, in this only give the more importance for functional, for practice. There is no given importance for the structure. Only give the importance to communication, speaking skill. So because of this there is no interference of the grammar. Okay, so these are the merits of our communicative approach. Okay, then next we are going to learn the demerits. Which are the demerits? Demerits. The demerits of firstly, grammar and structural part is neglected. One, the grammar neglected. Grammar and structural part is neglected. Okay, this is the demerits. Only give the weightage on the communication, on speaking skill, but grammar and structural part is neglected. Yes. Next, the suitable trained teacher are not available for this communicative approach. Trained teachers not available. Every time the teacher don't use the communicative approach, only they use a traditional method. So there is suitable trained teachers are not available. Okay, then next demerit, 3, pair work and group work become difficult in a overcrowded class. Okay, we will write here, no suitable for overcrowded class.
because every time we don't take the group activity or pair activity in large number of students or in a crowded classes. Next, fourth, it is not so useful for lower classes. No useful for lower classes. Because why? Because we cannot expect a child to communicate when he is at stage of learning English. Small student or a small sorry one or second standard student, they are not speak very well in English, or we can't expect from them to speaking very well in English because they are learning the English language. And so because of this method this approach is not useful for lower classes. Then next, there are certain unanswered questions according to research. Can the communicative approach be applied at all levels of in a language programs? Okay, so only we will take into the mind only these four demerits. Which are they? The grammar and structural part is neglected because only given the communication, only give the importance to the communication skill. Train the teacher not available because an average teachers will not find this useful. Okay, म्हणजे प्रत्येक शिक्षक ही मेथड ही अप्रोच यूज करतातच असं नाही. पेअर ऍक्टिव्हिटी अँड ग्रुप ऍक्टिव्हिटी बिकम very difficult in a over crowded class. So this communicative approach is not useful for overcrowded class. Then after lastly, there is no useful for lower classes because the lower classes student learn the English language, they can't speak very well in a English. Okay, and this approach is given more importance for the communication. So this method is no useful for lower. म्हणजे इथं कम्युनिकेशनला जास्त महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळं फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डचे जे काही स्टुडंट आहे ते कांट कम्युनिकेट इन अ इंग्लिश लँग्वेज व्हेरी वेल. म्हणजे ते चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलू शकतात बिकॉज दे आर लर्निंग द इंग्लिश लँग्वेज. म्हणजे ते इंग्रजी भाषा शिकत असतात. सो दे कांट स्पीक व्हेरी वेल इन अ इंग्लिश. ओके, सो दीज आर द डिमेरिट्स ऑफ communication. Next, we are going to learn the constructivist approach. Okay, next point is that fourth, constructivist अप्रोच. थोडक्यात मराठी याला ज्ञानरचनावादात्मक अप्रोच असं किंवा दृष्टिकोन असं त्याला म्हटलेलं आहे. ओके, सो इन कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच what happened? This approach is based on the idea. This approach is based on the idea that the student learn by doing. Okay, this constructivist approach based on the idea that student learn by doing. म्हणजे विद्यार्थी हे कृतीतून शिकतात हे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मध्ये सांगितलं जातं. द स्टुडंट बिल्ड अँड कन्स्ट्रक्ट व्हॉट दे नो themselves
युझिंग प्रिव्हियस नॉलेज. ओके, विद्यार्थी जे आहेत तर ते काय करतात की आपल्याला पूर्वज्ञान काय म्हणजे पूर्वज्ञान काय आहे तर पूर्वज्ञानावर आधारित जे काही ज्ञान आहे किंवा जे काही नॉलेज आहे तर ते बिल्ड करतात आणि कन्स्ट्रक्ट करत असतात. द फर्स्ट इज दॅट, अँड सेकंडली व्हॉट, द स्टुडंट बिल्ड अँड कन्स्ट्रक्ट what they knew themselves using previous knowledge. म्हणजे जे काही रचना किंवा जे काही विद्यार्थी बोलत असतात जे काही विद्यार्थी इथं ज्ञान कन्स्ट्रक्टिव्हिस्ट किंवा ज्ञान रचनावाद जो काही करत असतात तर ते विद्यार्थी त्यांना पूर्वज्ञान काय आहे त्या आधारे ती बिल्ड किंवा कन्स्ट्रक्ट नॉलेज जे आहे तर त्या बिल्ड आणि कन्स्ट्रक्ट करत असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. द इन्स्ट्रक्टर इज देअर टू translate information into a format that student can use and comprehend, and so it is very broad and has several different version. म्हणजे थोडक्यात काय करायचं असतं, शिक्षकाची जी भूमिका आहे, द टीचर्स देअर रोल इन दिस अप्रोच इज ओनली इन्स्ट्रक्टर, फॅसिलिटेटर. ओके, सुलभकाची भूमिका त्यांनी पार पाडायची. दे नेव्हर टीच टू द स्टुडंट. ओके, दे ओनली गिव्ह द गाईडलाईन फॉर लर्निंग बाय द डुईंग. ओके, then next we have to understand what is constructivism. Next point, what is constructivism म्हणजे ज्ञानरचनावाद काय आहे. तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. In that, first point is that the learners build their own understanding of topics. The learners build their own understanding of topics. म्हणजे विद्यार्थी स्वतःला जे काही माहीत आहे तर त्यानुसार एखाद्या टॉपिक समजावून घेतात. देन सेकंड, learner is not linear. Learning is not linear. म्हणजे सरळ मार्गी किंवा रेषीय पद्धतीनं इथं अध्ययन होत नाही. सेकंडली, we use prior knowledge, prior or previous knowledge, then experience to expand. म्हणजे त्यांना काय अनुभव आहे, expand what we know and learn. म्हणजे इथं काय केलं जातं की we use, म्हणजे इथं आपण काय करतो कन्स्ट्रक्टिव्हिस्टमध्ये, आपल्याला जे काही पूर्वज्ञान आहे किंवा जे काही पूर्वी अनुभव आलेले आहेत किंवा जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे किंवा आपण जे काही शिकलेलो आहोत तर त्याचा वापर ह्या बिल्ड द कंटेंट किंवा ऑर बिल्ड द नॉलेज म्हणजे ज्ञान रचनावादामध्ये आपण वापरत असतो. देन नेक्स्ट, लास्टली व्हॉट, द लर्निंग इज अन ॲक्टिव्ह अँड एंगेजिंग प्रोसेस. या कन्स्ट्रक्टिव्हिस्टमध्ये काय असतं, लर्निंग इज अन ॲक्टिव्ह अँड एंगेजिंग
प्रोसेस. इथं विद्यार्थ्यांना नेहमी ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. त्यांना काही ना काही ॲक्टिव्हिटीज देणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना एंगेज ठेवण्याचं काम जे आहे तर या कन्स्ट्रक्टिव्हिस्टमध्ये करणं हे गरजेचं आहे. नाऊ वी हॅव टू नो व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिजम. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं मेरिट्स काय आहेत, मेरिट्स म्हणता येईल आपल्याला, इम्पॉर्टन्स म्हणता येईल किंवा बेनिफिट्स बेनिफिट्स सुद्धा इथं आपल्याला वी कॅन ऑल्सो say that. Okay, first benefit or merit is that the children learn more and enjoy learning. Learn more and enjoy learning. Why they learn more and enjoy learning? Because they learn by doing. Okay, and when they are actively involved rather than passive listeners. हे कधी लर्न मोर किंवा एन्जॉय कधी, व्हेन दे आर गिव द और ॲक्टिवली इन्व्हॉल्व. ओके, लिसनर्स न होता जेव्हा ते विद्यार्थी स्वतः ऐकतील त्यावेळेला हे विद्यार्थी अध्ययन हे जास्त करतील आणि लर्निंग जे आहे ते एन्जॉय करतील. ओके, सेकंड, एज्युकेशन वर्क बेस्ट व्हेन इट कॉन्सन्ट्रेट ऑन थिंकिंग अँड अंडरस्टँडिंग. ओके, what the education work best when they are concentrate on thinking and understanding. Okay, so constructivism construct on learning how to think and understand. So the constructivist is given weightage or importance on concentrate thinking, how to think and how to understand. ओके, म्हणजे इथं कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मध्ये काय कशावर कॉन्सन्ट्रेशन केलं जातं की कसा विचार करावा, हाऊ टू थिंक अँड अंडरस्टँड म्हणजे कशा पद्धतीने विचार करावा आणि समजून घ्यावं, हे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मध्ये इथं कॉन्सन्ट्रेट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन 3, constructivist learning is transferable. Learning is transferable. Okay, why there is learning is transferable? Because in constructivism classroom the student create organizing principle that they can take with them to other learning settings. म्हणजे इथं क्लासरूममध्ये जे काही रचना केलेली असते किंवा जे काही तत्व आहे तर त्यांचा वापर करून इथं विद्यार्थी लर्निंग जे काय अध्ययन आहे तर ते अध्ययन करत असतात. सो लर्निंग इज ट्रान्सफरेबल इन कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच. देन नेक्स्ट, constructivism gives the student ownership of what they learn. Constructivist gives the student ownership of what they learn.
म्हणजे त्यांनी जे काही शिकलेलं आहे तर ते स्वतःच्या मालकीचंच आहे असं विद्यार्थ्यांना वाटतं. कारण का, द स्टुडंट लर्न बाय द डुईंग. ओके, द स्टुडंट सॉल्व the difficulties in learning personally or themselves. Okay, so because of this what happened, the constructivist assessment engage the students initiative and personal investment in their journal, research report, physical model, artistic representation. Engaging the creative instinct develop the student ability to express knowledge. If we see in constructivist approach, there are 5 steps. Which are they? जर आपण बघितलं तर कन्स्ट्रक्टिव्हिस्टमध्ये जवळजवळच्या 5 पायऱ्या आहेत. फर्स्ट की स्टुडंटना काय केलं जातं, एंगेज केलं जातं, त्यासाठी डिफरंट ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. त्यानंतर एक्सप्लोर केलं, विद्यार्थ्यांना काय माहिती शोधायची आहे त्याची गाईडलाईन दिली जाते. त्यानंतर विद्यार्थी काय करतात, एक्सप्लेन करतात, त्यांनी काय कृती केलेली आहे तर ते एक्सप्लेन करतात. देन दे इलॅबोरेट, त्यांनी काय प्रत्येकानं काय केलेलं आहे ते इलॅबोरेट केलं जातं इन फ्रंट ऑफ द क्लास. अँड लास्टली द इव्हॅल्युएशन. मग इथं टीचर्स काय करतात की स्टुडंट जे आहे ते प्रॉपर लर्निंग करतात की नाही, किंवा दे आर गेट or gain the objective or not, that is make evaluation by the teacher. Okay, so the student are also more likely to return, transfer the new knowledge to real life. Transferable रिअल टू लाईफ. म्हणजे जे काही जीवनाशी निगडीत जे काही ज्ञान आहे किंवा अध्ययन हे विद्यार्थ्यांचं होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बाय ग्राउंडिंग लर्निंग ॲक्टिव्हिटीज इन ॲन ऑथेंटिक रिअल वर्ल्ड context, the constructivism stimulate and engage the student, and so because of this what happened, engage the student because the teachers give the different activities in group, in pair, in a constructivist approach. And so because of this what happened, their natural develop curiosity in student, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये एक चौकस बुद्धी जी आहे तर ती डेव्हलप होते. अँड लास्टली द कन्स्ट्रक्टिव्हिस्ट प्रमोट सोशल अँड कम्युनिकेशन स्किल बाय क्रिएटिंग a classroom environment. The constructivists promote social and communication skill, creating a classroom environment. म्हणजे याच्यामुळं कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचमुळं काय होतं की विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि जे काही संप्रेषणाचं कौशल्य जे आहे तर ते क्लासरूम एन्व्हायरमेंटमुळं हे डेव्हलप होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्यासाठी डिफरंट टाईप सब्जेक्ट प्रोजेक्ट वर्क आहे किंवा पेअर ग्रुप ॲक्टिव्हिटीज जे आहेत किंवा आपल्या आयडिया ज्या ह्या कशा एक्सचेंज करायच्या किंवा दुसऱ्याचे जे काही ओपिनियन्स आहेत कसे ॲक्सेप्ट करायचे. ऑल दीज एक्सपिरियन्सेस आर गिव्हन बाय दीज constructivist classroom or constructivist approach. Okay, so these are the merits. What are the learn more and enjoy learning because the student are involved more in this constructivist approach. The education work best when they concentrate
thinking and understanding. And the constructivist approach, by constructive approach you can learn how to think and understand. ओके, म्हणजे इथं कन्स्ट्रक्टिव्हिस्ट म्हणजे कसा विचार करायचा आणि कसं समजून घ्यायचं हे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचमध्ये सांगितलं जातं. आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचमुळे काय केलं जातं की ॲक्टिव्हिटीज भरपूर दिल्या जातात आणि त्यामुळं लर्न मोर आणि एन्जॉय लर्निंग, म्हणजे अधिकाधिक शिकलं जातं आणि ते शिकणं कसं होतं, आनंददायी होतं. लर्निंग इज ट्रान्सफरेबल, म्हणजे इथं जे काही अध्ययन आहे तर ते म्हणजे पारदर्शक असतं. कारण का, स्टुडंट लर्न बाय फ्रॉम इट इज रिअल टू लाईफ. म्हणजे जे काही विद्यार्थी शिकतात तर ते एकमेकांच्या सहकार्यातून शिकतात. त्यामुळं लर्निंग इज अ ट्रान्सफरेबल बिकॉज ऑफ द कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच. द स्टुडंट गिव्ह द स्टुडंट ओनरशिप ऑफ व्हॉट दे लर्न. इथं कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच काय करतं की त्यांनी जे काही शिकलेलं असतं ते स्वतः शिकलेलं असतं. त्यामुळे एक प्रकारचे त्यांचं ज्ञान हे स्वतःच असतं. बिकॉज देर आर यूज डिफरंट टाइप्स ऑफ 5 स्टेप्स इन दिस कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच: एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट आणि इव्हॅल्युएशन. म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वप्रथम वेगळ्या ॲक्टिव्हिटीज देऊन एंगेज केलं जातं. आपल्याला जे काही विद्यार्थ्यांना काय अध्ययन करायचं आहे ते शोधायला, म्हणजे एक प्रकारे गाईडलाईन दिली जाते आणि त्याच्याशी ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर ते एक्सप्लोर करायला होतं, सर्च करायला होतात, फाइंड करायला होतात. मग त्यासाठी वेगवेगळं शैक्षणिक साहित्य, डिफरंट टाइप्स ऑफ मॅगझिन, पेपर्स, बुक्स, टीचिंग एड्स आर गिव्हन टू द स्टुडंट. म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दिलं जातं आणि त्यांना ती माहिती शोधायला लावली जाते. त्यानंतर त्यांनी काय शोधलंय ते एक्सप्लेन करायला लावलं जातं. पूर्ण गटामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला काय केलं गटामध्ये ते एक्सप्लेन करायला लावलं जातं. देन द इलॅबोरेट, इथं मग इलॅबोरेट केलं म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थी काय करतो ग्रुपमधला हा इलॅबोरेट करतो. म्हणजे त्यांनी जे काही केलेलं आहे, काही माहिती गोळा केलेली आहे तर ते सगळ्या क्लाससमोर हे सांगितलं जातं. आणि जर काही चुकत असेल तर द टीचर गिव्ह द गाईडलाईन टू द स्टुडंट. म्हणजे इथं विद्यार्थी जिथं काही त्यांना समस्या येते तर ते शिकवण्याचं काम हे इलॅबोरेशन प्रोसेसमध्ये केलं जातं. लास्टली द इव्हॅल्युएशन जे आहे तर ते इव्हॅल्युएशन हे मूल्यमापन होत असतं. ओके, स्टुडंट टार्गेट ऑब्जेक्टिव्ह ऑर नॉट. इफ देर इज डोंट अचीव or successful in an objective, the teacher give the guideline to the student. Okay, then next, engage student. Okay, by this using this approach, the teachers give the different types of activity for engage the student, and because of this what happens, the टीचर कॅन डेव्हलप द क्युरियासिटी इन द स्टुडंट. म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये चौकस बुद्धी जी आहे तर ती क्युरियासिटी ही आपण विद्यार्थ्यांच्यामध्ये डेव्हलप करू शकतो. अँड बिकॉज ऑफ द कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच व्हॉट हॅपन, द कन्स्ट्रक्टिव्हिझम डेव्हलप द सोशल अँड कम्युनिकेशन स्किल, क्रिएटिंग अ क्लासरूम एन्व्हायरमेंट. जे कम्युनिकेशन स्किल आणि जे काही सामाजिक कौशल्य जे आहे ती विद्यार्थ्यांच्यामध्ये या क्लासरूममुळे, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूममुळे डेव्हलप केलं जातं. बिकॉज एव्हरी स्टुडंट गिव्ह द प्रोजेक्ट वर्क ऑर ॲक्टिव्हिटीज, अँड बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ॲक्टिव्हिटी दिली जाते आणि प्रत्येकाची एव्हरी स्टुडंट हॅव देअर ओपिनियन्स रिलेटेड टू द ॲक्टिव्हिटी. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मत असतं अँड सो दे शेअर देअर ओपिनियन्स टू इच अदर. म्हणजे प्रत्येकामध्ये त्यांचे जे काही ओपिनियन्स आहेत ते एकमेकांना शेअर करतात. त्यामुळं स्टुडंट कॅन ॲक्सेप्ट अदर्स ओपिनियन, म्हणजे दुसऱ्यांची जी काही मतं आहेत तर ते विद्यार्थी ॲक्सेप्ट करतात, आपलं जे काही मत आहे ते मांडतात. सो बिकॉज ऑफ दिस कन्स्ट्रक्टिव्हिझम क्लासरूम डेव्हलप द सोशल अँड कम्युनिकेशन स्किल ऑफ द स्टुडंट. ओके, थँक्यू.